आज लवकर आवरलं कारण खूप फिरायचं होतं. या व्लॉगचा शॉर्ट व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे. कोणी बघितला नसेल तर नक्की बघा. आवरलं आणि लगेच डबा आणायला गेलो. बर्थडे कधी ते सांग ना. मी चॉकलेट आणीन ना. कधी बर्थडे? तू काय आणशील? कॅडबरी आणि तुझं गिफ्ट काय काय लागतं? ट्रॅक्टर आणतो. ट्रॅक्टर चालित येतं का? बर्थडे कधी? लहान 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 ट्रॅक्टर. लहान ट्रॅक्टर आमच्या घरी मोठं आहे. नाही मला लहान पाहिजे. चल माझ्या घरी. नाही मला लहान पाहिजे. जाय मग म्हण ना कॅडबरी आणि खरंच मला आणि लहान ट्रॅक्टर. मग तू तर म्हणतस बरं ट्रॅक्टर आणि लहान. आमच्या घरी दोन ट्रॅक्टर आहे आमच्या घरी. हा दोन्ही. तू म्हण त्यांना मग. दोन ट्रॅक्टर पाहिजे आणि एक ट्रॅक्टर. आमच्या घरी 3 ट्रॅक्टर आहे. तीन 3 आहे. मोठे आहेत, मोठे. दोन मला दोन दे. 2 देऊ तुला. बर मग त्यांना म्हण ना तू फॉलो करा. म्हण मग जाय मग. नाही ट्रॅक्टर. उघडील तू माझा डबा. ए पोरा काय? तू माझा डबा का उघडीला? तुझं नाव सांग ना. नाव सांग ना. मृणाल. माझा व्हिडिओ टाकू पप्पाला. खरंच माझी आयडी सर्च करतो मग. एवढ्या सकाळी डबा होत नाही त्यामुळे त्या बाळासंग गप्पा मारल्या. त्याच्यानंतर रूमवर आलो. बाकीच्यांसाठी डबा आणला ना आज उपास होता त्यामुळे मी जाम खात होते. काही वेळा लवकर रिक्षा लागती तर काही वेळा खूप टाइम लागतो. तिथं मैत्रीण येणार होती म्हणून लवकर जायचं होतं. तिनं तिचं लहान बाळ पण आणलं होतं. क्लास सुरू व्हायला टाइम होता म्हणून आम्हाला बोलायला पण टाइम भेटला. काही वेळा लॉंग व्हिडिओ टाकायचा खूप प्रयत्न करते पण मोबाईलचं स्टोरेज खूप लवकर भरतं त्यामुळे ते टाकता नाही येत. सध्या युट्यूबचं चॅनल पण खूप डाऊन चालू आहे. व्लॉग जास्तीत जास्त शेअर करीत जात जा. बाळाला चॉकलेट घेऊन दिले. त्याच्या हातात पण बसत नव्हते तरी तो घेतो आता. मॉडेलला यायला पण टाइम होता त्यामुळे मैत्रिणी सोबत अर्धा ते 1 तास कसा निघून गेला काही समजलं नाही. मॉडेलला यायला उशीर झाला होता त्यामुळे ती खूप घाबरली होती म्हणून तिला स्वेटिंगचा खूप प्रॉब्लेम येत होता. मेकअपला पण त्यामुळे खूप लेट झालं. आम्हाला पण रूमवर जाण्यासाठी खूप उशीर होत होता पण मेकअप शेवटपर्यंत बघायचाच होता. या क्लासमध्ये खूप काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या आणि याचा मला पुढे खूप फायदा होणार आहे. अशी सिच्युएशन ब्राईडवर येत असती ती आज मॉडेलवर आली हे खूप मोठं टास्क होतं आमच्या मॅडमसाठी. या मेकअपला खूप टाइम लागला. आपण जेव्हा म्हणतो ना लवकर आवरू लवकर जाऊ पण ती गोष्ट कधीच लवकर होत नाही. इथून तिच्या घराचं अंतर खूप लांब होतं तरी पण आज उपवास होता म्हणून तिनं खिचडी करून आणली होती. सगळे काम एकाच दिवशी करायचे होते. तिथून लवकर निघाले आणि लगेच कापड बाजार मध्ये गेलो कपडे आणायसाठी. एवढं फिरलो पण एकच टॉप पसंत आला. सकाळपासून नुसतं फिरूच राहिलो. फिरून फिरून खूप दमलं म्हणून ऊसाचा रस घेतला. फिरायसाठी खूप होतं पण लेट झालं होतं त्यामुळे रूमवर पण लवकर जायचं होतं. रूमवर आल्यावर असं वाटत होतं लगेच झोपून जावं पण काही खाल्लं नव्हतं त्यामुळे झोप पण लागली नसती. अजून एक गोष्ट सांगायची होती पण ती मी नंतरच्या व्लॉग मध्ये सांग. सगळा व्लॉग बघितला त्यामुळे थँक्यू. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, फॉलो करा. बाय बाय.